आता हे बॅक रोटरीचं मशीन आहे. तर पहिलं फक्त हे बॅक रोटरी चालायचं, पण हे दोन्हीकडे फॉरवर्ड पुढे बी जाते आणि पाठीमागे बी येते आणि भरचा उत्कृष्टरित्या टाकते. आणि ह्याला सुद्धा सेफ्टी क्लच आहे. हा जर क्लच हातातून सुटला तर मशीन जाग्यावर बंद पडते. हा एक याचा फायदा आहे. आणि याला 6 घेर आहेत आणि जाग्यावर टर्न होण्यासाठी एक घेर आहे. हे मशीन जर फिरवायचं म्हटलं तर जाग्यावर फिरवता येते आपल्याला. आणि या हँडलची उंची सुद्धा कमी जास्त करण्यासाठी इथे एक अटॅचमेंट दिलेलं आहे. हे जर आपण ओढलं तर त्याची उंची कमी जास्त होते. आपल्या सोयीनुसार आपल्याला ते पकडता येते आणि मेहनत चांगली होते. म्हणजे उसाला भर लावणे किंवा आल्याला भर लावणे ही दोन्ही कामं अत्यंत चांगली होतात त्याने, असं आम्हाला दिसून आलं. आणि चांगलं मशीन आहे, एकंदरीत व्हायब्रेशन कमी आहे. हे मशीनचा आता आम्ही डेमो बघितला. अतिशय चांगली शेतकऱ्याला चालवण्यासारखी ही मशीन आहे. आणि ह्या मशीनचं जे मेहनत होती रानाची ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती. जशी बैलाची आपण मेहनत करतो त्या पद्धतीनंच ह्या मशीनचं मेहनत होती शेताची. आणि शेतकऱ्याला अतिशय फायदेशीर ही मशीन आहे असं मला वाटतं. यामध्ये फरक काय वाटला? हे मशीन आहे ते आपल्या बैलजोडीची कामं करते, हे मशीन आहे ते भर टाकतंय. तर आज आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कुठली कुठली पिकं घेता ते पण आपल्या शेतकरी बांधवांना. आता ते जे पॉवर विडर ना, हा पॉवर विडर आहे तो 2 बैलाच्या जोडीसारखं काम करतोय आणि त्यानं अनेक काम आपल्याला होतात. हा फक्त आपल्याला भर लावण्यासाठी, उसाला आल्याला हळदीला असेल भर लावण्यासाठी याचा उपयोग आहे. पण अंतर्गत मशागत म्हटलं तर तो पॉवर विडर काम चांगलं करतोय. हा, आणि हा भर लावण्याचं काम चांगलं करतोय. दोन्हीचा फरक आहे. बरोबर. आज पिकं कुठली घेता तुम्ही? आता आमच्याकडे समजा आता भुईमूग निघाला, ते आता गव्हासाठी आम्हाला जर रान तयार करायचं म्हटलं किंवा उसाला जरी रान तयार करायचं म्हटलं किंवा चिखलनी करायचं म्हटलं तर ते चांगलं मशीन आहे. भात रोपाला चिखलनी करायचं म्हटलं तर चांगलं आहे मशीन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम जाधव ॲग्रीनर मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपला पॉवर विडर आणि आपला बॅक रोटर दोन्ही एक साथ दाखवणार आहे. पॉवर विडर म्हणजे काय, बॅक रोटर म्हणजे काय, आपल्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की ह्या मशीनी वेगवेगळ्या आहेत, ह्या वेगवेगळं काम करतात. तुम्ही बघू शकता की यामध्ये आपला सिंगल गेअरबॉक्स असतो, यामध्ये डबल गेअरबॉक्स असतो. कशा प्रकारे काम करते ते सुद्धा लाईव्ह दाखवणार आहे. आणि पॉवर विडर कशामध्ये वापरतात आणि आपला बॅक रोटर कशामध्ये वापरतात हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण लाईव्ह डेमो बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला या मशीनची माहिती सुद्धा दाखवतो. मित्रांनो, पहिल्यांदा आपण पॉवर विडर चालू करूया. पॉवर विडर म्हणजे काय? आपलं भांगलणारं मशीन, आंतरमशागत करणारं मशीन आणि बैलजोडीची सर्व कामे करणारं मशीन. पहिल्यांदा आपण पॉवर विडरचा लाईव्ह डेमो घेतोय. कशा बघू शकता की आपला शॉक ऑब्झर्व्ह सिरीजमध्ये 7 HP प्रीमियम मॉडेल आपण त्यासोबत जोडलेलं आहे. यामध्ये बघू शकता विडिंग जे म्हणतो, आपलं तण कशा प्रकारे काढू शकतो. आंतरमशागत आणि बैलजोडीची सर्व कामे करणारं मशीन म्हणजे पॉवर विडर. या पॉवर विडरला आपल्याला 35 पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात. यामध्ये बघू शकता की आता आपला 32 बेडचा रोटर जोडलेला आहे, ज्याच्या मदतीने आपण यामध्ये आपल्या शेतात जे तण आहे ते काढू शकतो, विडिंग आहे ते करू शकतो. याला 35 पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात. त्याला 50% सबसिडी आहे, फ्री डेमो, फ्री डिलिव्हरी, सोबत माणूस सुद्धा पाठवणार. अशा आपल्या कंपनीची जी काही प्रोसेस आहे यामध्ये बघू शकता आपला हा 7 HP पॉवर विडर आहे. यामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे विडिंग करते आणि चालवायला सोपं आहे. सेफ्टी अटॅचमेंट आहे. यामध्ये बघू शकता ह्याला सिंगल गेअरबॉक्स असतो. यामध्ये बघू शकता आपण चाकं काढून त्या जागी आपण रोटर जोडतोय आणि रोटर कशा प्रकारे विडिंग करतोय. किंवा बघू शकता की 8 इंचापर्यंत डीप जातो एकदा चालवला तर. डबल रोटर चालवला तर आपला तो 12 ते 13 इंचापर्यंत खालीपर्यंत जातो. अशा प्रकारे आज आपले शेतकरी बांधव सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपण हा लाईव्ह डेमो देत आहे. यानंतर आपण काय करूया, शेतकरी बांधवांना चालवायला लावूया. त्यानंतर बघू शकता मशीन अतिशय चालवायला सोपं आहे. आणि बघू शकता ही सेफ्टी अटॅचमेंट बघू शकता. आपला जो लिव्हर आहे तो दाबल्यानंतर मशीन चालतं. त्या मशीन कोणत्याही प्रकारे अंगावर येत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. सेफ्टीला धरून चालणारं आपलं मशीन म्हणजे ॲग्रीनीर पॉवर विडर. याला मिळते 50% सबसिडी. सस्पेन्शन बघू शकता, शॉक ऑब्झर्व्ह आपण डबल दिलेला आहे. जे नाही की हे मोनो सस्पेन्शन आहे, याला आपण डबल सस्पेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे मशीन कशा प्रकारे चालते तुम्ही बघू शकता. आज आपले शेतकरी बांधव बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा रिव्ह्यू, त्यांचा डेमोसुद्धा मी दाखवणार आहे. त्यांचं या मशीनबद्दल काय मत आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यानंतर आपला बॅक रोटरचा डेमो आहे तो सुद्धा आम्ही देणार आहे. बॅक रोटर काय काम करतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पॉवर विडर म्हणजे बैलजोडीची सर्व कामे करणारं मशीन. यामध्ये आपण शेतातील तण काढू शकतो. त्यासोबत त्याला वॉटर पंप अटॅचमेंट जोडू शकतो, STP पंपची अटॅचमेंट जोडू शकतो. अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या अटॅचमेंट त्याला रिपर सुद्धा जोडू शकतो.
रिपरचा सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकता. यामध्ये सर्व प्रकारचे अटॅचमेंट जोडून आपण चांगल्या प्रकारे आपण पॉवर विडरच्या मदतीने आपण शेती करू शकतो. भांगलणीचा जो खर्च आहे तो सरासरी काढला तर 35 ते 40 हजार रुपये आपल्याला एकरी खर्च होतो वर्षाकाठी. हे मशीन जर तुम्ही घेतलं तर बघू शकता या मशीनची तेवढी सुद्धा किंमत नाही. या मशीन तुम्हाला 50% सबसिडीमध्ये फक्त 25,000मध्ये हे मशीन भेटणार आहे. आणि चांगलं असं हे मशीन आपण लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी. असा आहे पॉवर विडर, याला मिळते 50% सबसिडी. हे मशीन आहे ते सबसिडीसाठी पात्र आहे. त्यामध्ये बघू शकता लाईव्ह डेमो चालू आहे, शेतकरी बांधवांना आपण दिलेला आहे. मशीन कशा प्रकारे चालत आहे लाईव्ह बघू शकता. आणि बघू शकता की आत्ता त्यांना एवढ्या जवळजवळ 25 ते 30 फूट, त्याला सुद्धा जास्तच असेल, हे 40 फुटापर्यंत तो लांब आलेला आहे. बघू शकता हा मशीन त्यांना कशा प्रकारे विडिंग केलेला आहे बघू शकता. शेतकरी बांधव आलेले आहेत. लाईव्ह डेमो कशा प्रकारे आपण देतो. मशीन हे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन खरेदी करा. याला सबसिडीची काय प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार. यामध्ये तुम्हाला 7/12 उतारा, बँक पासबुक, त्यानंतर आपलं आधार कार्ड, फार्मर ID, एवढं सगळं तुम्ही डॉक्युमेंट दिली. शेतकरी मित्रांनो, सबसिडीमध्ये पॉवर विडर खरेदी करायचं आहे तर हे मशीन तुमच्यासाठी बेस्ट आहे. बघू शकता आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत. यांचं वय सरासरी 55-60च्या दरम्यान असेल. ते सुद्धा इझिली हे मशीन चालवत आहेत. मशीन चालवाय अतिशय सोपं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मशीनबद्दल कशा प्रकारे आपण ट्रेनिंग देतो ते सुद्धा तुम्ही बघू शकता. शेतकरी बांधव आज आलेले आहेत, त्यांना आपण कशा प्रकारे मशीन चालवायचं. आता बघू शकता दुसरा गेअर टाकल्यानंतर स्पीड आणि ताकद दोन्ही सुद्धा वाढतंय. पहिल्या गेअरला कसं मशीन चालत होतं, दुसऱ्या गेअरला कसं मशीन चालतंय, यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. स्पीड वाढलेला आहे बघू शकता. ते स्पीड वाढले की त्याची पॉवर, ताकद पण वाढली, स्पीड पण वाढलं, काम पण वाढलं. इथं बघू शकता डेप्थ रॉड मागे जोडलेला आहे. 8 इंचापर्यंत खाली जात आहे. बघू शकता सोयाबीनचं पीक आहे. पीक काढल्यानंतर या शेतामध्ये सोयाबीनचं पीक आहे आणि या शेतामध्ये आपण हा डेमो घेत आहे. बघू शकता की आता डबल आपण हा रोटर फिरवल्यानंतर मी तुम्हाला म्हणलेलं की 12 इंचापर्यंत ते खालीपर्यंत जात आहे. आणि खरं ते 12 इंचापेक्षा सुद्धा जास्त जात आहे. तुम्ही बघू शकता डबल रोटर फिरवलेला आहे. त्या रोमध्ये आपण रिव्हर्स आलेलो आहे. मशीन दुसऱ्या गिअरला कशा प्रकारे स्पीड, ताकद दोन्हीचा विचार करून मशीन कसं चालते बघू शकता. आणि शेतकरी आज बघायला आलेले आहेत, त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे या मशीनबद्दल हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला पॉवर विडर खरेदी करण्यासाठी जो नंबर येतो स्क्रीनवर त्यावर संपर्क करून तुम्ही आपलं मशीन खरेदी करू शकता. मशीन पॉवरफुल आहे. मशीनला सबसिडी आहे, फ्री डेमो, फ्री डिलिव्हरी, या सर्व काही ज्या प्रोसेस आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी कंपनीने काढलेले आहे. ॲग्रीनेर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी. आणि जी शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाच्या मशिनी घरापर्यंत अगदी पोचवते. फ्री डेमो, फ्री डिलिव्हरी आणि एवढंच नाही तर सोबत माणूससुद्धा पाठवते. शेतकरी मित्रांनो, यानंतर आपला जो बॅक रोटर आहे तो कशा प्रकारे चालतोय लाईव्ह बघूया. त्याचं काय फंक्शन आहे, ते कुठं वापरतात ते सुद्धा आपण लाईव्ह बघूया. यानंतर आपण त्याचा लाईव्ह डेमोला सुरुवात करूया. बॅक रोटर आहे. बॅक रोटर जो आहे ते मशीन आपल्या पिकामध्ये भर टाकण्यासाठी कामाला येतं. यामध्ये बघू शकता याला डबल गेअरबॉक्स असतो. यामध्ये पहिला गेअरबॉक्स असतो तो चाकामध्ये असतो, जो की चाकाला पुढे घेऊन जातो. आणि आपला जो दुसरा जो गेअरबॉक्स आहे बघू शकता, यामध्ये आता आपण तो आल्याचा रोटर जोडलेला आहे. मी फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की बॅक रोटर म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये कामाला येतं. बॅक रोटरमध्ये 2 गेअरबॉक्स असतात. एक आहे तो उचलून भर टाकतो आणि दुसरा जो गेअरबॉक्स आहे तो आपल्या चाकाला पुढे घेऊन जातो मशीनीला आणि मागं बघू शकता एक प्रकारे भर लावतो. त्याला आपण आल्याचा रोटर जोडलेला आहे. पुढे आपले 12 इंचाचे चाका असतात ते असतात. आता आपण रबरचं टायर जोडलेला आहे. 12 इंचाचा जो रोटर आहे तो जोडलेला आहे. यामध्ये त्याला चाका असतात लोखंडी, आयर्न व्हील म्हणतो आपण त्याला. त्याचं सुद्धा लाईट एवढी तुमच्यासाठी आणणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढं सांगायचं आहे बॅक रोटर म्हणजे काय, जो कन्सेप्ट आहे तो तुमच्या लक्षात यावा यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बॅक रोटर म्हणजे डबल गेअरबॉक्स उचलून भर टाकण्यासाठी, आले ऊस हळदीसाठी भर टाकण्यासाठी हे मशीन आपल्याला कामाला येते. त्यामध्ये बघू शकता याला आले ऊस हळद या पिकाला जी भर लावायचं आपण म्हणतो, ते भर लावायचं काम आहे ते आपण या मशीनच्या सहाय्याने आपण करू शकतो. त्यामध्ये आत्ता आपण तो आल्याचा रोटर त्याला जोडलेला आहे, जो की आपल्या 12 इंचमध्ये आपण चालवतो, 11 इंचमध्ये चालवतो. त्यामध्ये आपली चाकं जी आहेत त्याला आयर्न व्हील असतात. त्यामध्ये बघू शकता फॉरवर्डसुद्धा चालतं आणि हे मशीन बॅकसुद्धा चालतं, म्हणजे पुढंसुद्धा चालतं आणि रिव्हर्सनंसुद्धा चालतं. असं हे मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी मॉडिफाय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. यामध्ये पॉवर विडर आणि बॅक रोटर यामधला काय फरक आहे
तो आपल्या शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पॉवर विडर आणि बॅक रोडर या दोन्ही मशीनचा डेमो दिला. शेतकरी बांधवांनी आपला पॉवर रोडर चालवला, त्यानंतर आपला बॅक रोडरचा आहे तो डेमो शेतकरी बांधवांना दिला. त्यानंतर त्यांचं काय मनोगत आहे, त्यांचं काय मत आहे या मशीनबद्दल ते एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम नमस्कार, ॲग्रीनरमध्ये तुमचं स्वागत करतो. मला तुमचं नाव सांगा आणि कंपनीला तुम्ही भेट कशी दिली ते एकदा सांगा. त्यामध्ये मी संजय हरिभाई यादव डेरवण, सापळ जवळ डेरवण आमचं गाव आहे. हे मशीनचा आत्ता आम्ही डेमो बघितला. अतिशय चांगली शेतकऱ्याला चालवण्यासारखी ही मशीन आहे. आणि ह्या मशीनचं जे मेहनत होती रानाची ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती. जशी बैलाची आपण मेहनत करतो त्या पद्धतीनंच ह्या मशीनचं मेहनत होती शेताची. आणि शेतकऱ्याला अतिशय एक फायदेशीर ही मशीन आहे असं मला वाटतंय. बरोबर. या मशीनला जी सेफ्टी अटॅचमेंट दिलेली आहे हे कसं वाटलं तुम्हाला? हे सेफ्टी अटॅचमेंट आता नवीन तुमची टेक्नॉलॉजी आहे ना, त्यामुळे हे अतिशय म्हणजे शेतकऱ्याला एक जरी शेतकरी अशिक्षित असला तरी सुद्धा तो चालू शकतो ही मशीन. बरोबर. आणि मशीन अंगावर येणार आणि मशीन ही अंगावर येणार नाही, ही सेफ्टी मशीन आहे. बरोबर. अतिशय चांगल्या पद्धतीची मशीन आहे. बरोबर. तर यामध्ये तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा एकदा सांगा शेतकरी बांधव. आता हे बॅक रोटरीचं मशीन आहे. तर पहिलं फक्त हे बॅक रोटरी चालायचं, पण हे दोन्हीकडे फॉरवर्ड पुढे बी जाते आणि पाठीमागे बी येते आणि भरचा उत्कृष्टरित्या टाकते. आणि ह्याला सुद्धा सेफ्टी क्लच आहे. हा जर क्लच हातातून सुटला तर मशीन जाग्यावर बंद पडते. हा एक याचा फायदा आहे. आणि याला 6 घेर आहेत आणि जाग्यावर टर्न होण्यासाठी एक घेर आहे. हे मशीन जर फिरवायचं म्हटलं तर जाग्यावर फिरवता येते आपल्याला. आणि या हँडलची उंची सुद्धा कमी जास्त करण्यासाठी इथे एक अटॅचमेंट दिलेलं आहे. हे जर आपण ओढलं तर त्याची उंची कमी जास्त होते. आपल्या सोयीनुसार आपल्याला ते पकडता येते. आणि मेहनत चांगली होते. म्हणजे उसाला भर लावणे किंवा आल्याला भर लावणे ही दोन्ही कामं अत्यंत चांगली होतात त्याने असं आम्हाला दिसून आलं. आणि चांगलं मशीन आहे. एकंदरीत व्हायब्रेशन कमी आहे. व्हायब्रेशन कमी असल्यामुळे चालवायला बरं वाटतंय. आणि चालवताना माणूस दमणार नाही. आणि मेहनत सुद्धा खोल होते त्याची बघण्यासारखी. आता त्याला आपण आल्याचं जोडलं होतं आणि ते बॅक रोटरनं बी चाललं, पुढं बी चाललं आणि पाठीमागं बी घेता आलं आपल्याला. हा एक याचा फायदा आहे. एकंदरीत मशीनचा रिझल्ट बरं चांगला वाटला, छान वाटला. तर शेतकरी मित्रांनो, आपण बॅक रोटर सुद्धा चालवला आणि आपला पॉवर रोटर सुद्धा चालवला. तर त्यामध्ये यामध्ये फरक काय वाटला? हे मशीन आहे ते आपल्या बैलजोडीची कामं करते, हे मशीन आहे ते भर टाकतंय. तर आज आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कुठली पिकं घेता ते पण आपल्या शेतकरी बांधवांना. आता ते जे पॉवर विडर ना, हा पॉवर विडर आहे तो 2 बैलाच्या जोडीसारखं काम करतोय आणि त्यानं अनेक कामं आपल्याला होतात. हा फक्त आपल्याला भर लावण्यासाठी, उसाला आल्याला हळदीला असेल भर लावण्यासाठी याचा उपयोग आहे. पण अंतर्गत मशागत म्हटलं तर तो पॉवर विडर काम चांगलं करतोय. हा, आणि हा भर लावण्याचं काम चांगलं करतोय. दोन्हीत फरक आहे. बरोबर. आज पिकं कुठली घेता तुम्ही? आता आमच्याकडे समजा आता भुईमूग निघाला, ते आता गव्हासाठी आम्हाला जर रान तयार करायचं म्हटलं किंवा उसाला जरी रान तयार करायचं म्हटलं किंवा चिखलनी करायचं म्हटलं तर ते चांगलं मशीन आहे. 5 रोपाला चिखलनी करायचं म्हटलं तर चांगलं आहे मशीन. चांगलं. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की बॅक रोटर म्हणजे काय, पॉवर रोटर म्हणजे काय. या 2 मशीन वेगवेगळ्या आहेत, त्यांची कामं वेगवेगळी आहेत. यामध्ये सिंगल गेअरबॉक्स असतो, यामध्ये डबल गेअरबॉक्स असतो जो की आपले उचलून भर टाकतो. यामध्ये चाकं काढून आपण रोटर जोडतो. या 2 मशीनी वेगवेगळ्या आहेत आणि त्याचं जे काम आहे ते सुद्धा लाईव्ह मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे या मशीनी काम करतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतासाठी कुठलं मशीन बेस्ट आहे ते आता तुम्ही ठरवायचं. आणि दोन्ही मशीनला सुद्धा सबसिडी आहे. सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. आज आपले शेतकरी बांधव चाफळहून आलेले आहेत आपल्या कंपनीकडे. हे का आलेले आहे तर आपण उच्च दर्जाच्या मशिनरी आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देतो, हे त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आज आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा हे मशीन खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा, कंपनीला भेट द्या. तुम्हाला सुद्धा आम्ही लाईव्ह डेमो देऊ. लाईव्ह डेमोमध्ये तुम्हाला सुद्धा समजेल मशीन कशा प्रकारे चालतंय, आपल्यासाठी कोणतं मशीन योग्य आहे ते तुम्ही ठरवून तुम्ही मशीन खरेदी करू शकता. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.